नाशिकमध्ये आज शिवसेना शिंदे गटाचा भव्य प्रवेश सोहळा पार पडला। ललित राजाराम बाविस्कर यांनी पक्षात प्रवेश करताच त्यांची नाशिक जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। या सोहळ्याला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। या सोहळ्यावेळी फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांचा गजर आणि जल्लोषपूर्ण वातावरण पाहायला मिळाले। कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत नव्या नेतृत्वाचे जोरदार स्वागत केले। नाशिकमधील हॉटेल कामत येथे आज शिवसेना शिंदे गटचा भव्य प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला। ललित राजाराम बाविस्कर यांनी आपल्या समर्थकांसह पक्षात अधिकृत प्रवेश केला। यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष VJNT ब संतोष अशोकनाथ यांच्या हस्ते ललित बाविस्कर यांची VJNT ब विभागाच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। त्यांना अधिकृत नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले। आपले महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आज शिवसेनेसारख्या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी इथे उपस्थित आहात। आपल्या सगळ्यांचं जे आलेले आहात त्यांचं सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करतो। आज या ठिकाणी श्री ललित बाविस्कर हे देखील आपल्या शिवसेनेत प्रवेश करतायत। त्याचप्रमाणे हर्षताई महाजन आहेत। नाशिक जिल्हाध्यक्षपदी श्री ललित राजाराम बाविस्कर यांची नियुक्ती करण्याची आहे। मी ललित भाऊंना विनंती करतो की त्यांनी आपलं पत्र घेऊन जिल्हाध्यक्षाची खुर्ची सांभाळावी। या प्रवेश सोहळ्यात केवळ बाविस्करच नव्हे तर अनेक युवक, महिला आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत पक्षाला पाठिंबा दर्शविला। कार्यक्रमाला योगेश पवार यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। साहेबांच्या आदेशाने म्हणावं किंवा जे असेल, भाऊंनी आज जी जिम्मेदारी दिली जिल्हाध्यक्ष पदाची, तर माझ्यासोबत इथे उपस्थित सर्व शिवसेनेमध्ये प्रवेश करू इच्छितात, पण त्यांची जी नियुक्ती आहे ही मला नंतर करायची आहे। तर आता मी काही लोकांना बोलू इच्छितो, त्यांचा सन्मान भाऊंच्या हस्ते प्रवेश सोहळा म्हणून आपण करूया। त्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे पक्षप्रमुख यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि संतोष भोवनाथ हे आमचे प्रदेश अध्यक्ष यांच्याशी संगनमत करून आज आम्ही पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। आणि माझ्या मते आम्ही हा जो निर्णय घेतला आणि साहेबांनी आमच्यावर जो विश्वास टाकला, आमच्यावर जी जिम्मेदारी दिली, ती जिम्मेदारी तुमच्या सर्वांच्या साथीने आम्ही एक निष्ठेने प्रामाणिकपणे पार पडू ही पण ललित भाऊ अध्यक्ष झाले त्याचा मला खूप आनंद आहे। असं टीम वर्कने काम केलं आपण, तर मला वाटत नाही त्याने आपला हात धरायला नाशिकमध्ये। त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या टीमने काम करून संतोष भाऊच्या पाठीमध्ये उभं राहून दाखवायचे। होते।
या भव्य प्रवेशामुळे नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र आहे. आगामी काळात स्थानिक राजकारणात त्याचे परिणाम दिसून येणार आहेत. प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार.